मिळत आहेत. प्रणील मोरेचं नेतृत्व लाभलंय. छोटासा रयान शेख देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या टीमवर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहे. चला, बॅटर तर मैदानात दाखल झालेले आहेत. आफ्ताब आणि निलेश ही जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. धावांची लयलूट करावी लागणार आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईचा एक महत्त्वाचा विभाग आहे खार, आणि खारमधील असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हिंदी सिनेसृष्टीतील मोठमोठे तारे सितारे खारमध्ये राहतात आणि आमच्या टेनिस क्रिकेट जगतातील सुद्धा खूप मोठमोठे तारे सितारे इकडे राहतात आणि तुम्ही सगळे आमच्यासाठी तारे सितारेच आहात. चला, मॅच सुरू करायची. अंपायर मैदानात केव्हाच आलेले आहेत. मॅचला सुरुवात करा. आज काल 5 मॅच होत्या, काल एकंदरीत 6 मॅच होत्या, आज 8 मॅच आहेत, याची नोंद घ्या. हां, अर्धा तासमध्ये तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे, नाही तर पॅनलाइज केलं जाणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल टाकल्यानंतर आपण टाईम या ठिकाणी नोट करून ठेवू. चला, पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. दुबई वॉरियर्स आपला 12th मॅन. दुबई वॉरियर्स 12th मॅन आलेला नाहीये. हा, ठीक आहे. हा, चला, जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रणील मोरे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकवर जर पाहिलं तर आफ्ताब स्ट्राईकवर पाहायला मिळतात. ते दोघे भाऊ आहेत ना. नक्कीच. यस सर, पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय मॅचच्या सुरुवातीचा. राजेश पारकर सर आणि महेश लोखंडे सर. मॅचला होते सुरुवात. आजच्या दिवसाला होते सुरुवात. कार प्रीमियर लीग पर्व चौथं आणि चौथ्या पर्वाचा दिवस, दुसरा अंतिम दिवस आणि त्याच्यामधील पहिली मॅच, पहिली ओव्हर घेऊन येतात प्रणील मोरे. आजच्या दिवसाला मात्र या ठिकाणी सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर असं मैदान, सुंदर क्रीडानगरी सजलेली आहे क्रिकेटच्या रंगात रंगून जाण्यासाठी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय आणि पाठवलाय तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे केला होता, आवाक्यात आला, गुडघा जमिनीवर टेकवला आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6. कांधारी किंग्स ची सुरुवात जर पाहिली तर षटकाराने झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दुबई वॉरियर्स हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला अडवला जातोय. तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे 7 धावांवरील धावसंख्या पाहायला मिळणार आहे. दहा वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. प्रणील मोरे 6 षटकांच्या या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मजा येईल. पॉवर प्ले सुरू आहे, पॉवरफुल बॅटिंग होते. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय परंतु फटका फसलाय. प्रणील मोरे यांच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील
पहिली विकेट आली आहे आणि ती घेतली आहे प्रणिल मोरे यांनी. विकेट. निलेश आउट. दीपेश गमरे यांनी त्या ठिकाणी झेल घेतला. दुबई वॉरियर्स आणि विरुद्ध कांधारी किंग्स ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 7 धावांवर पहिली विकेट आलेली आहे. निलेश ठाक यांना माघारी परतावं लागेल. आफ्ताब अब्बास बेग एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. कैफ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रणिल मोरे बॉलिंग करतायत, इन ॲक्शनमध्ये आहेत. अतिशय सुंदर क्रीडा नगरी आणि त्यामध्ये चालू असणारे हे आयोजन पाहायला मिळते. मनीषजी कोटियन, जतीनजी सोलंकी, अजितजी मोरे, विजयजी कासारे यांचं सगळ्यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी 7 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडू या षटकातील झालेले आहेत. 1 विकेट आली आहे. फुलटॉस, खराब बॉल केला. चुकीला माफी नाही आहे. मग चुकी कोणाबरोबरही होऊ देत. कैफने मात्र पहिल्याच बॉलवर सिक्सर देखील त्या ठिकाणी खेळलेला आहे. पहिल्याच बॉलवर सिक्सर खेळणं हे देखील सोपी गोष्ट नाही आहे, परंतु या दोन्ही बॅटरने हे केलं की पहिल्याच बॉलवर सिक्सर खेळलेला आहे. आणखीन एक बिग हिट. हा लांबचा रन सिलेक्ट झालाय, परंतु पाहिजे त्या ठिकाणी चौकार कळवला जातोय. चौकार आहे, चौकार. आयोजन कमिटी कळवते चौकार आहे. यस, सरांची एक वेगळी शैली आहे या ठिकाणी वाईट आणि त्याचबरोबर नो बॉल देण्याची. आणि धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते. या मैदानात 6 ओव्हरमध्ये 120, 125, 130 सुद्धा होताना पाहिलेले आहेत आम्ही, आणि त्याचा पाठलाग देखील होताना पाहिलाय. 17 धावा धावफलकावर पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. कांधारी किंग विरुद्ध दुबई वॉरियर हा सामना. यावेळेला मात्र कव्हरच्या क्षेत्र निवडलं. फिल्डर तिकडे, ओ काय कॅच पकडली आहे. अफलातून झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दीपेश गमरे त्या ठिकाणी होते. काय झेल पकडलाय खार प्रीमियर लीग मध्ये. अगदी त्या ठिकाणी असं वाटलं चीताच मात्र त्या ठिकाणी होता की काय. झडप घातली चेंडूवर. ज्या पद्धतीने मात्र स्ट्रोक तर चांगला होता, परंतु झेल हा लाजवाब होता. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसा असणारा हा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खार प्रीमियर लीग मध्ये दीपेश गमरे यांनी एक अफलातून झेल या ठिकाणी पकडलेला आहे. वाह, लाजवाब लाजवाब लाजवाब. कितीही वेळा पाहिलं तरी मन भरणार नाही एवढा सुंदर झेल या ठिकाणी. सतरा धावांवर 2 विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट प्रणिल मोरे या बॉलिंगला आले. काही धावा झाल्या खऱ्या, परंतु 2 विकेट महत्वाच्या आल्या सुद्धा. यावेळेला पॉइंटला स्ट्रोक खेळलाय. तिकडे जर पाहिलं तर फिल्डर आहेत. दबाव थोडासा आता वाढवण्याचा प्रयत्न बॉलिंगसाठी आलेले आहेत दीपेश गमरेंनी 2 कॅच घेतल्यात आणि 2 झेल झाले ते दोन्ही त्यांनी घेतले, आणि 1 झेल तर माझ्या मते व्हायरल व्हायला हरकत नाहीये, एवढा जबरदस्त होता. फुलटॉस. आता मात्र इकडे चुकी केली आहे आणि या चुकीला मैदानाच्या बाहेरच पाठवलंय. 6 षटकार.
येस, नो बॉलसाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पंच पडताळणी करतील नो बॉल आहे की नाही. शेखर इरगुडे सर. योग्य बॉल आहे आणि 6 धावा आलेल्या आहेत. चला जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने. षटकार तर आलाय. धावसंख्या 23 वर जाताना पाहायला मिळते. पहिला सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. दुबई वॉरियर्स विरुद्ध कांदारी किंग्स यांच्यामधील लढत पाहायला मिळते. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईतील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे खार जिमखाना. या खार जिमखान्यावरील क्रिकेट एक वेगळ्या दर्जाचं असतं. या ठिकाणचे खेळाडू देखील जगभर जाताना पाहायला मिळालेले आहेत आम्हाला. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूसुद्धा सराव करायला खार जिमखान्यात येतात. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलेला आहे. तिकडे मात्र थोडीशी मिक्स फील्ड होते आणि ही मिक्स फील्ड चालणार नाहीये, कारण हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. 4 धावा. या 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 27 धावा धावफलकावर आहे. बिग हिट. वाह, काय बैठक. गुडघा टेकवला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. सिक्सर. चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आफ्ताब बेग ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर कृपेश आलेले आहेत, परंतु आफ्ताबची बॅटिंग मात्र सुरू आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना 33 धावा. दीपेश गमरे थोडेसे मागडे राहिलेत. यावेळेला फटका फसला हवेत आहे आणि दीपेश गमरे यांच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळते आहे. जास्त काळ मैदानात खेळाडू थांबत नाहीयेत. 33 धावांवर तिसरी विकेट आलेली आहे. जिमी नाटेकर टीमची कॅप्टन मैदानात चाललेले आहेत. धावा बऱ्या आहेत, फक्त एक गोष्ट चिंतेची आहे ती म्हणजे विकेट 3 आलेले आहेत. त्यामुळे 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला थोडंसं या ठिकाणी सांभाळून देखील खेळावं लागेल. विकेट ठेवावे लागणार आहेत. दीपेश गमरे यांनी देखील विकेट घेतली. प्रणिल मोरे यांनी पहिलं षटक टाकलं, थोडंसं मागडं जरूर राहिलं, परंतु 2 विकेट त्यांनीही घेतल्या होत्या. 33 धावा. आज आपण कार प्रीमियर लीगच्या या महत्त्वाच्या पर्वामध्ये आहोत. 4थं पर्व आणि शेवटचा दिवस. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा दीपेश गमरे सज्ज होताना पाहायला मिळतात, परंतु दिनेश नाटेकर मागील पर्वात खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. तेच दिनेश नाटेकर पाहायला मिळतात, म्हणजे जिमी. जिमी नाटेकर. या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हळूवार पद्धतीने फक्त त्या ठिकाणी ढकलला. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. ओ,
जर कदाचित डायरेक्ट हिट होऊ शकला असता तर खेळाडू अडचणीत आले असते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 33. 3 विकेट परतल्या माघारी. आपण पाहतोय खार प्रीमियर लीग चौथं पर्व. रोहित पंचशील प्रस्तुत असणारी ही खार प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर मणिजी कोटियन, जतीनजी सोलंकी, अजितजी मोरे, विजयजी कासारे यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सध्या 2 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 33. 3 विकेट माघारी. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 33 झाली आहे. दीपेश आज मात्र खूप चांगल्या एनर्जीने पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केला हा लाजबाब आहे. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर अगदी कमिटीकडून दीपेश गमरे यांच्यासाठी एक अफलातून झेल घेतलाय. त्याबद्दल तब्बल 500 रुपयाचा पुरस्कार असेल. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी सर आमच्याकडे वळत आहेत. राजेश पारकर सर व्हाईट बॉल खेळवत आहेत. स्कोर जर पाहिला तर आता या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावर आहे. धावा करायच्यात एका बाजूला, धावा वाचवायच्यात एका बाजूला. वर्षभर वाट पाहिली जाते या स्पर्धांची, कारण प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याकडे मुंबईत तर मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यात. व्यावसायिक क्रिकेट थोडंसं मागे पडलंय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला उडवलाय आणि सिक्सरमध्ये देखील पाठवलाय. वाह, खूप छान फटका येताना पाहायला मिळाला. कृपेश यांच्या बॅटमधून सिक्सर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर कमलेश आले. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा पुढे बॉल केला आणि त्याचाच फायदा घेत असताना कृपेशने षटकार देखील या ठिकाणी खेळलेला आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडतोय, थोडासा खाली राहतोय, थोडासा वळतोय. पाठीमागे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. धावफलक जर पाहिलं तर आता या ठिकाणी एकने पुढे जाईल. बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते सरांकडून. धावसंख्या एकने पुढे गेली आहे आणि ती धावसंख्या 40 वर गेलेली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. 6 षटकांच्या या मॅचेस मजा येईल आज दिवसभरामध्ये. खार आणि खारचं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळणार आहे. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 3 विकेट माघारी परतलेले असताना सुप्रीम स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. यावेळेला बिग हिट केलाय खरा, परंतु टायमिंग फसलाय, फटका फसलाय आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन ही चिंतेची बाब आहे. खेळपट्टीवर कोणी जास्त काळ थांबायला तयार नाहीये. धावा येत आहेत परंतु विकेटही येत आहेत आणि जिमी मात्र या ठिकाणी थोडंसं नाराज करतायत या मॅचमध्ये, कारण लवकरात लवकर त्यांना माघारी परतावं लागलंय. विकेट आली आहे. विकेट नंबर 4. 41 वर 4. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने या ठिकाणी 4 विकेट माघारी परतलेले आहेत. थोडीशी पडझड तर या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता केली जाईल. विकेट टिकून ठेवायच्यात प्लस धावाही करायच्यात. या दुहेरी विवंचनेमध्ये टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक्केचाळीस धावा कांदारी किंग्स. धावसंख्या चांगली आहे, फक्त विकेट आलेली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे.
आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाली. यावेळेला थोडीशी बॉलमध्ये मुवमेंट देखील पाहायला मिळाली. वळलाय बॉल थोडासा आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी कमलेश यांच्याकडून सादर केला गेला. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली कमलेश यांची, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलाय. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज माझे मित्र खास विरारवरून मृदुल देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही स्वागत. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याला मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलंय. 6 धावा, षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावर. इकडे मैदान जर पाहिलं तर थोडंसं छोटं आहे, त्यामुळे थोडीशी जरी चुकी झाली तरी ती मैदानाच्या बाहेर जाते. हो, हाही चेंडू जर पाहिलं तर खूप चांगला पाहायला मिळाला. थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला आहे आणि ही यशस्वी षटक म्हणावं लागणार आहे. या षटकात जर पाहिलं तर कमलेश यांनी 13 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 47 धावा धावफलकावर, परंतु 4 विकेट आल्या आहेत कांधारी किंगच्या दुबई वॉरियर्सच्या विरुद्ध खार प्रीमियर लीग. चला, पाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाठवायचं आहे. बॅटरसाठी पाणी पाठवा प्लीज. सत्तेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत, ज्यांनी भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. असे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रणिल मोरे आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत असताना जग जिंकले या खेळाडूने. बॉलिंगसाठी पहिला बॉल फुल टॉस होता, त्याला जर पाहिलं तर या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने खेळले आहेत. फिल्डर येत आहेत, अडवत आहेत, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. या मैदानातील चर्चेतील खेळाडू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. नरेश शर्मा हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. हो, चांगला बॉल वळवलाय. डावखुरी हाताच्या बॅटरसाठी मात्र हा अगदी त्यांना जागेवर थांबवणारा चेंडू होता. सूरज शर्मा बॅटिंग करतायत आणि प्रणिलचा ऑब्रेक मोठाचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. 48 धावा धावफलकावर. अनुभव आहे प्रणिल मोरे यांच्याकडे आणि तोच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हो, आणखीन एक जबरदस्त बॉल. हे ऑब्रेक अस्त्र मात्र घायाळ करतंय आणि नॅचरली त्यांच्यासाठी बाहेर जाणारे बॉल आहेत. थोडीशी जास्त फ्लाईट दिली होती असं थोड्या वेळासाठी वाटलं की या ठिकाणी मुथय्या मुरलीधरनच आलेत की काय, ज्या पद्धतीचा हा बॉल वळवला. जबरदस्त. आणखीन एक 1 2 3 झेरॉक्स काढाव्या लागोपाठ अशा पद्धतीचे चेंडू टाकलेत आणि तीनही चेंडू मात्र लाजबाब टाकलेले आहेत प्रणिल मोरे. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठा सितारा, लेदर बॉल क्रिकेट दिव्यांगांच्या भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करणारा, मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर कार जिंकणारा आणि मुंबईचं नाव करणारा हा खेळाडू आज मात्र पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. पुन्हा एकदा तेच, परंतु यावेळेला कनेक्ट झालाय बॉल. याला समोरच्या दिशेने खेळलं जातं आहे. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या इकडे पुढे जाते. प्रणिल मोरे यांनी जी गोलंदाजी केली आहे ती लाजबाब आहे. धावसंख्या 49वर पाठवली आहे. धावसंख्येला लगाम घातला आहे. त्याचं कारण आहे 4 महत्त्वपूर्ण विकेट आलेले आहेत, परंतु तरीसुद्धा कृपेश आणि सूरज या दोघांनाही धावा बनवाव्या लागणार आहेत.
फुल टॉस, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळलेत दीपेश गमरे. आजचा दिवस दीपेश गमरे यांच्यासाठी ओ हो 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 जे काही करते सोनं होतंय आज जबरदस्त. दीपेश वन साइड, एक गाणं वन साइड हिरोवाला होऊन जाऊ द्यात. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 50 धावा धावफलकावर. जबत मॅचच्या दिशेने या ठिकाणी आपण 5वं षटक पाहतोय आणि संतोष गायकर आलेत आता गोलंदाजीसाठी. कांदारी किंग विरुद्ध दुबई वॉरियर्स. यावेळेला फटका मात्र या ठिकाणी चांगलाच खेळलाय, समोरच्या दिशेने उडवलाय, बंद मात्र जुगारलेत, बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. 4 चौकार. खार परिसरामध्ये आल्यानंतर एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. म्हणजे माझ्याही आयुष्यात मी खूप साऱ्या टुर्नामेंट या मैदानात समालोचन केलेलं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 मोठ्या उपलब्धता या मैदानात पाहायला मिळाल्या. यावेळेला मात्र चांगला बॉल फिरतोय. याच मैदानात सर्वोत्कृष्ट कॉमेंटेटरचा पुरस्कार मिळाला आणि याच मैदानामध्ये जिमखान्यामध्ये मुंबई भूषण पुरस्कार सुद्धा मला याच मैदानात मिळाला. त्यामुळे आयुष्यातील या 2 महत्त्वाच्या घटना या मैदानात आहेत. यावेळेला पाहूयात काय झालंय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. खेळाडू बाद आहेत. विकेट. चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण. 54 धावा धावफलकावर 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 5वी ओव्हर सुरू आहे. कांदारी किंग्स कमबॅक करावं लागणार आहे, कारण धावसंख्या बरी अजून सुद्धा मी म्हणेल, परंतु कुठेतरी एक 75-80 पर्यंत जावं लागणार आहे आणि तिकडे फाईट होऊ शकते. आपण पाहिलंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा संतोष गायकर अनुभव आहे. बॅटिंगसाठी जयेश येताना पाहायला मिळत आहेत. जयेश यांच्या जोडीला सूरज शर्मा आहेत. आणखीन एक चांगला बॉल अपील केलं, परंतु अपील फेटाळले. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, लेग बाईची धाव मात्र मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पुढे 7वा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी नाही झालाय. चांगला चेंडू दबाव वाढवत आहेत.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या वेळेला होता, परंतु बराचसा बाहेर होता हा बॉल. आणि जवळच मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 56 धावा धावफलकावर. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली चेंडू राहतोय. आणि आणखीन एक जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला. 5 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 56. कांधारी किंग्सने सुरुवात चांगली केली, परंतु दुबई वॉरियरने कमबॅक देखील तेवढं चांगलं केलेलं आहे. दुबईला राहून या मॅचवर लक्ष देणारे संघमालक देखील त्यांचे विशेष कौतुक आम्ही करू. आणि कारण या परिसरातील बरेच जण दुबईला वास्तव्यास आहेत, त्यांचं या स्पर्धेवर नेहमीच लक्ष असतं. कांधारी किंग हा देखील एक महाराष्ट्रातील बलाढ्य संघ आहे. काल देखील US उमेश 11 आणि बालाजी स्पोर्ट्स यांनी मात्र काल सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. 57 धावा धावफलकावर आहेत. 5 विकेट माघारी परतले. त्यांनी आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत गणेश जाधव. पहा 2 मिनिटे बाकी आहेत आपल्याला हे षटक संपवण्यासाठी. बिग हिट फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर कॅच नाही झाली आहे. त्या उलट सिक्सर आलेला आहे. पहिल्याच बॉलवर 6 धावा आलेल्या आहेत. पहिला डाव आता चांगल्याच रंगात येताना पाहायला मिळणार आहे, कारण इकडे जर पाहिलं तर एक मोठा फटका या ठिकाणी खेळलाय जयेश. जयेश यावेळेला समोरच्या दिशेने जयेश ठोकर त्यांना पाहायला मिळाले. जयेश अशोकन यावेळेला एक धाव तर घेतली गेली आहे आणि इकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, परंतु पाहूयात त्या प्रयत्नात काय झालंय. थर्ड अंपायर ठरवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी प्रतीक्षित आहे. दुबई वॉरियर्स विरुद्ध कांधारी किंग एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. आणि नॉट आउट जयेश अशोक अण्णा यांचे चिरंजीव. आणि एक षटकार जयेश यांच्या बॅटमधून आलाय खरा. 64 धावा 64. धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावा करावे लागतील सूरजला सुद्धा आणि जयेश यांना सुद्धा. काही चेंडू बाकी आहेत. ओहो, कमी गतीचा बॉल बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही. खेळ मैदानाच्या बाहेरून म्हटलं जात आहे मार यार, परंतु कमी गतीचा चेंडू असल्या कारणाने तो काही बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही आहे. 64 धावा धावफलकावर. क्रिकेट केवळ मैदानात रंगत नसतं, ते मैदानाच्या बाहेर सुद्धा रंगत असतं. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळला हा बॉल. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लगेच थ्रो देखील केला गेलाय. सुरेन सोनावणे होते त्या ठिकाणी. अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि स्कोर जर पाहिलं तर 65 झालाय. पहिल्या 2 ओव्हरला 33 असताना धावसंख्या इकडे थोडीशी थांबली आहे. जयेश यावेळेला लाखो टप्प्याचा बॉल जयेश यांच्या बॅट मधून काय फटका आलाय. आणखीन एक 4 धावा. जयेश अशोकन
या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. आपल्या टीमला कुठेतरी 70च्या प्लस घेऊन जायचा प्रयत्न आहे. हलकासा लेग कटर देखील पाहायला मिळाला होता आणि त्याला मात्र जयेश यांनी ओळखलं आणि 4 धावांमध्ये पाठवलं. जयेश उत्तरार्धात आलेत, आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी करतायत. यावेळेला टप्पा पडतोय, थोडासा बॉल कट होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 6 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 70 धावा झाल्यात. विजयासाठी 71 धावांची आवश्यकता आहे. चला पुढच्या दोन्ही टीमला विनंती आहे टॉससाठी या ठिकाणी यायचंय. मजिद भाई या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. अनेकाजी फायटर, आयुषी चॅलेंजर या दोन्ही टीम ज्या आहेत या टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे. चला दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल माझे साथी समालोचक मित्र मृदुल मेहर फ्रॉम नवापूर वसई यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. हेलो, हुसैन शेख एंड आतिश केदारे दोनों ही कैप्टन से रिक्वेस्ट है कि टॉस के लिए आ जाए टॉस बॉक्स में. हुसैन शेख, आतिश केदारे, अनायका जी फाइटर्स और आयुषी फाइटर्स, आयुषी चैलेंजर सॉरी. एक बहुत ही बड़ा मुकाबला होने जा रहा है. आज के दो टॉप टीम्स, टॉप प्लेयर्स के बीच में मुकाबला है. और अनायका जी के फाइटर्स दीपक गुप्ता बहुत ही कॉन्फिडेंट है आज, और आयुषी चैलेंजर्स के ओनर भी बहुत कॉन्फिडेंट में है, राहुल सावंत जी. तो देखना होगा आतिश केदारे वर्सेस हुसैन शेख के बीच में मुकाबला. और स्पेशली दुबई से जो इस टूर्नामेंट के लिए आए हैं माजिद खान, उनसे रिक्वेस्ट है कि टॉस किया जाए. तो आतिश केदार है, आयुषी चैलेंजर्स के कैप्टन है जिन्होंने टॉस जीता है. आतिश, आपका क्या फैसला होगा? मैं पहला फील्डिंग लेना चाहूँगा. इसकी कोई स्पेशल वजह है या पहले आप चेक करना चाहते हो कितना रन्स वो करते हैं, टारगेट चेस करना चाहते हो? वजह तो ऐसा कुछ नहीं है, लेकिन कैसा है सादिक भाई, हम लोग कम रन में रोक सकेंगे तो हमारे पास बैट्समैन बहुत है, तो हम लोग को ईजी होएगा. और इस टूर्नामेंट के बारे में, इस आयोजन के बारे में आप क्या कहना चाहोगे?
सर ये टूर्नामेंट के बारे में तो बोलना तो कुछ कम ही होगा, क्योंकि ये टूर्नामेंट के लिए हम लोग साल भर इंतज़ार करते। और मनीष भाई है, विजय भाई है, जतिन भाई है, गुड्डू भाई है, इन लोग ये टूर्नामेंट अपने लिए रखते हैं, तो ये टूर्नामेंट बेस्ट ही रहेगा हर साल के लिए। ओके, थैंक यू आतिश, आपको ऑल द बेस्ट। हुसैन, अगर आप टॉस जीते तो आपका फैसला क्या होता? मैं भी फील्डिंग ही करता, क्योंकि चेजिंग थोड़ा हार्ड है। कल भी तो मैचेस हुए तो मैंने देखा उसमें थोड़ा चेजिंग डिफ़िकल्ट हो रहा था। तो कोई बात नहीं, अभी आतिश भाई ने टॉस जीत के पहले फील्डिंग ली है, तो हम लोग भी एक अच्छा टारगेट सेट करें कि उनको भी थोड़ा डिफ़िकल्ट हो। और आपकी इस टूर्नामेंट के लिए कैसी तैयारी चल रही है? इस टूर्नामेंट के लिए तो हमने काफ़ी अच्छी तैयारी की। हमारे पास भी बैलेंस बैट्समैन है, बॉलर्स है, तो अपना अपना किरदार निभाएगा तो हम लोग ये टूर्नामेंट फाइनल आसानी से जीत जाएंगे। मगर इतना आसान नहीं होता, क्योंकि सामने वाले टीम के पास भी अच्छे अच्छे बैट्समैन बॉलर्स होते हैं, तो सबकी अपनी अपनी सोच होती है। ओके, ठीक है हुसैन, ऑल द बेस्ट आपको भी। आतिश, ऑल द बेस्ट आपको भी। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। यस, धन्यवाद। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच आई एकवीरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। आपण ऐकतोय, पाहतोय रोहित पंचशील प्रेझेंट KPL अर्थातच खार प्रीमियर लीग पर्व 4. अतिशय सुंदर बहरदार असं आयोजन ह्या स्पर्धेचं। कालचा आपण पहिला दिवस पाहिला आणि आजचा अंतिम शेवटचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यातील ही लढत, कडवी लढत पहिलीच, एकीकडे दुबई वॉरियर्सचा संघ आहे तर दुसरीकडे कंधारी किंग्स आहे। ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, एक माफक आव्हान, धाफक आव्हान नक्कीच पाहायला मिळत आहे। 36 चेंडूंचा खेळ, 71 धावांचे एक माफक आव्हान आहे, परंतु ज्या प्रकारची एक फ्लाइंग स्टार्ट आहे गोलंदाजी मार्कवर, अतिशय प्रभावित मारा। पहिला चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, गडी बाद। चला, खेळाडूंसाठी, संघांसाठी एक 6 षटकांचा हा सामना आणि 30 मिनिटांचा आपल्यासाठी अवधी असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे। संपूर्णतः आयोजक टीम यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय, अतिशय प्रभावित मारा। पहिला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा अनिल हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली। यावेळेला पॉवर प्लेचा खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा घेतला जातोय। 2 चेंडूंचा पहिला खेळ, 4 धावांनी सुरुवात आहे। संघाचं खातं खोललं जात आहे, धावांचा श्रीगणेश केला जातोय। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 4 धावा, नक्कीच धावफलकावर एक माफक आव्हान, धावफलकार आपल्याला पाहायला मिळतं, परंतु त्या प्रकारची सुरुवात होईल का? पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे गडी बाद केला आणि त्यानंतर चौकाराच्या रूपानं चला, पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 4 धावा नक्कीच धावफलकावर आहेत। एक गडींच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय एक मानाची, सन्मानाची अशी स्पर्धा, आणि ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर एक लोकप्रिय अशी महास्पर्धा आपण पाहतोय।
अतिशय एक मोलाची मदत ह्या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये माजिदभाई खान असतील, एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही स्पर्धा सुजलाम सुफलामरित्या सातत्यानं 503 वर्ष आणि हे 4थं वर्ष पाहायला मिळतं. कालचा पहिला दिवस, आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो. माजिदभाई खान यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं तितकंच एक मोलाचा वाटा आहे. आलेले सर्व मान्यवर आपण पाहतोय, अतिथी देव भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेले सर्व मान्यवर आपण मंचावर पाहतोय, सर्व आमचे स्पॉन्सर, त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून पुन्हा एकदा धन्यवाद, सहर्ष स्वागत. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो ही खरं तर क्रिकेटची रणनीती आहे. त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय शानदार गोलंदाजी, प्रभावित करणारा मारा आपण पाहतोय. 2 सलामीवर फलंदाज आहे, एकीकडे अनिल आहे, दुसरीकडे संतोष आहे. संतोष ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत नक्कीच एक चौकार आलाय. दुसरीकडे अनिल डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय, वेळ घेतला जातोय. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 5 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा प्रहार, क्षेत्ररक्षक आहे ज्या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये सिंगल धाव घेतली जाते. शेवट कुठेतरी नक्कीच गोड असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यातील माजिदभाई खान असेल, त्यानंतर डॉक्टर साजन पाटील असतील, मोहजिन अख्तर साहेब असतील, मझहर शेख असतील, राजू शिंदे साहेब असतील, दीपक गुप्ता साहेब असतील, निलेश सावंत साहेब असतील आणि या सर्वांच्या बळावर ही स्पर्धा सातत्याने एक उत्तर प्रगती करत असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मानाची, सन्मानाची, एक लोकप्रिय असा क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम आपण ऐकतोय. रोहित पंचशील प्रेझेंट KPL अर्थातच खार प्रीमियर लीग पर्व 4 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली. एक सातत्याने एक मेहनत घेतली आणि ही आज स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरते. त्यामध्ये मनीष कोटियान साहेब असतील, त्यानंतर जतीन सोलंकी साहेब असतील, अजित मोरे साहेब असतील, विजय कासारे साहेब असतील, ह्या सर्वांचं तितकाच एक मोलाचा वाटा आहे. ह्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 77,000, तसेच ती चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक 55,000 रुपये. त्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या स्पर्धेमध्ये अजून एक इंडिव्हिज्युअल प्राइज देखील आपण भरपूर पाहतोय. यावेळेला काय फ्लॅट शॉट जातोय, पंच देखील दर्शवतात, ते फ्लॅटचा इशारा देतात 6 धावेंसाठी. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय बॅट स्विंग अतिशय वेगवान गतीची होती. 12 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. 1.1 चेंडूंचा खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. ही लढत दुबई वॉरियर्स यावेळेला आपण पाहतोय कशा प्रकारे चेस केला जाईल, परंतु क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू. यस पंच, सीमारेखावर 4 धावांसाठी. यापुढील होणारा सामना 2 संघ आयुषी चॅलेंजर विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे अनेकाजी फायटर्स, हे 2 संघ थोड्याच वेळात ती भिडत, ती लढत ही देखील पाहायला मिळेल. हा धावा कशा प्रकारे टार्गेट चेस केला जाईल ह्यावर देखील आता नजर दिली जाईल. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. दिनेश नाटेकर ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, परंतु थोडासा आतापर्यंत पहिल्या 2 चेंडू 10 धावा नक्कीच धावफलकावर आल्यात. आता एक्सलेट केलंय, आता एक्सलेट अशा प्रकारे केलंय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा धावफलकावर आल्या आणि त्यानंतर आतापर्यंत 16 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. 71 धावेंचं आव्हान नक्कीच धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. एकच चांगले रंगणारा सामना, रोमांच, थरार, पदळ आली, त्या संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध, हे सर्व काही आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना होता. एकीकडे आपण पाहायला गेलं तर गुजरात वॉरियर्सचा संघ, दुसरीकडे आपली मुंबई, ह्या 2 संघामधील लढत भिडत. एकीकडे यंगस्टर अनमॅरिड मॅरिड हा सामना देखील आपण पाहिला होता आणि त्यामध्ये एकतर्फा असा सामना अनमॅरिड संघ अर्थातच आपली मुंबई संघ हा विजयी करत असताना पाहायला मिळाले. यस पंच,
1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 16 धावा धावफलकावर येत आहेत. ज्या प्रकारे एक्सलेट केलं जातं यावेळेला अतिशय शानदार मारा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 10 धावा धावफलकावर येतात आणि त्यानंतर एक ऑनसाइडच्या दिशेनं मिड विकेट रिजन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 2 सलामीवर बॅटर संतोष आहे, दुसरीकडे एकीकडे अनिल घोतड. एक मोठा खेळाडू, एक क्षमतावान खेळाडू म्हणून सातत्याने ह्या 2 खेळाडूंकडे पाहिलं जात आहे. तर ह्या धाव्यांना रोखण्यासाठी दिनेश नाटेकर यावेळेला पुन्हा एकदा दिशा दिली गेले. जातोय चेंडू अगदी पॉइंट रिजनच्या डोक्यावरनं सीमारेखा पार 6 धावेंसाठी. राऊंड विकेटचा मारा यावेळेला अगदी प्रॉपर टायमिंग केला जातोय. कव्हरच्या दिशेमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती, त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असतात. आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच संघाला आणून ठेवलंय. धावफलकावर 24 धावा, 1 to go. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पंचांकडे दाद यावेळेला थोडीशी उछाली आहे, त्या कारणास्तव निर्धाव चेंडू, नक्कीच चांगला चेंडू टिचून मारा होता. प्रॉपर लाईन लेन टप्पा. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 24 धावा ह्या धावफलकावर आहेत. मॅचचं इक्वेशन काय यावेळेला? नक्कीच 24 चेंडूंचा खेळ बाकी, 47 धावा हे अजून देखील धावफलकावर कुटायचे आहेत. पहिलं षटक 6 धावा धावफलकावर येत असताना एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये दिनेश नाटेकर थोडासा खर्च, आतापर्यंत 6 चेंडू 17 धावा हा खर्ची पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ नक्कीच होतोय. 24 धावा या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. क्रिकेटचीच आहे. 24 धावा या धावफलकावर येत आहेत. कंधारी किंग्स आहे, दुसरीकडे दुबई वॉरियर्स. यावेळेला पहिलाच सामना आजच्या दिवसातील 2 संघांमध्ये, 2 संघांमधील ही लढत भिडत अतिशय शानदाररित्या आपण पाहतोय. ज्या प्रकारचा सामना हवा होता तसा एक प्रेक्षणीय खऱ्या अर्थानं हा सामना 2 संघांमधील आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत 24 धावा या धाव्यांना रोखवण्याची तितकीच मोठी गरज आहे. सूरज शर्मा नवीन गोलंदाज राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय, पॉइंट रिजनच्या वर्ण जातोय अगदी सीमारेखा पार षटकाराच्या रूपानं. बॅक टू बॅक दुसरा येतोय. क्या बात आहे. आता एक्सलेट केलं जात आहे. ह्या षटकामध्ये संतोष हा म्हणतोय मी शांत बसायला, मी काही संत नाही. आणि त्या प्रकारची सुरुवात आहे. 7 चेंडू वैयक्तिक 24 धावांचे अफलातून खेळी एक्सलेट केलं जात आहे. सूरज यावेळेला थोडासा नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा हा घेतला जातोय. पुन्हा एकदा प्रयत्न होता दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु एक तेरी आहे तो एक मेरी आहे असं सूरज देखील म्हणतोय. निर्धाव चेंडू नक्कीच येतोय. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 36 धावा ह्या धावफलकावर आहेत.
फार जिमखान्याचं ते मैदान एक ऐतिहासिक मैदान, परंतु ह्या वेळेला काय पुन्हा एकदा फुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल जातोय अगदी सीमारेखा पार 6 धावांसाठी. या वेळेला हुक केला होता, थोडासा वेट अँड वॉच दिशा दिली गेली. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 षटकार आहेत. नक्कीच थोडीशी दुखी असेल सूरज ज्या प्रकारचं षटक हाताळतोय, परंतु दुसरीकडे बॅटला सूर गवसलाय. संतोष गायकर ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, पुन्हा एकदा तोच प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. यावेळेला गडी बाद, चांगला झेल टिपला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. झेल टिपणं तितकंच सोपं नसतं, परंतु तो प्रयत्न यावेळेला रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतोय. थोडीशी बॅटची कडा आणि स्वतः यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. नेत्रदीपक टिपला जातोय, झेल संपतोय यावेळेला खेळ. आणि नवीन फलंदाज प्रवीण. 2 गडी नक्कीच बाद झाल्यात, परंतु एक संघाला सन्मानजनक परिस्थिती आणून ठेवलं यावेळेला. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची आतापर्यंत सुरुवात आहे. चांगलं काही पाहायला मिळत आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी, 29 धावा अजून देखील धावफलकावर कुटायच्या आहेत. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 42 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता धावेंना रोख लगावणं तितकंच गरजेचं असेल. प्रवीण नवीन फलंदाज. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. पहिले 3 षटकांचा खेळ, त्या ठिकाणी धावफलक 18 चेंडूंचा खेळ, 43 धावा. नक्कीच 2 गडी गमावल्यात. आता मॅचचं इक्वेशन काय दर्शवतंय, येणारे 18 चेंडू 28 धावा हे अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर पहिला क्वालिफाय होणारा संघ हा सेमीफायनलच्या दिशेने जातोय. US स्पोर्ट्सचा संघ, त्यानंतर बालाजी स्पोर्ट्सचा संघ. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यातील लढत तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 8 संघ आणि 8 संघातून 4 संघ क्वालिफायच्या दिशेने अर्थातच सेमीफायनलच्या दिशेने जातील. आणि यंदाच्या वर्षामध्ये सीझन 4 मध्ये KPL खार प्रीमियर लीग ह्या चमचमत्या ट्रॉफीचा कोणता संघ मानकरी असेल त्याच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस खऱ्या अर्थानं ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचं. एक भव्य दिव्य अशी एक लोकप्रिय स्पर्धा. ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही स्पर्धा भरवतोय. आज खरं तर क्रिकेट वासियांच्या प्रेमासाठी आणि प्रेमात पडणार असे एक आयोजन नियोजन हे सर्व काही. यावेळेला काय जातोय 1 बॉम्ब सीमारेखा पार. प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडूला गती होती आणि त्या रूपानं जातोय चेंडू अगदी 1 बॉम्बचा क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत सीमारेखा पार. धावफलकावर आतापर्यंत थोडासा बॅकफूटला जातो आणि बॅट स्विंग ऑन साइडच्या दिशेनं चांगला फटका. 47 धावा ह्या धावफलकावर आहेत. एक माफक आव्हान आहे त्या प्रकारचं. यावेळेला काय ब्रह्मास्त्र क्रिकेटचा खोलवर टप्प्याचा चेंडू टिचून मारा केला जातोय. 3रा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. दुबई वॉरियर्स विरोधामध्ये कंधारी किंग्स. एक अतिशय चुरशीची लढत आतापर्यंत आपण पाहतोय. 3.2 चेंडूंचा खेळ, 71 धावांचं एक माफक आव्हान आहे, परंतु 3 गडे दुसरीकडून देखील गमावले जात आहेत. गोलंदाज स्वतः यावेळी आफताब म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. थोडासा शफल झाला होता, नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. बॅट आणि पॅडच्या मध्ये थोडासा जागा आणि त्या जागेचा खऱ्या अर्थानं गोलंदाज आफताब हा फायदा घेत असताना पाहायला मिळाला. चांगलं षटक आहे आतापर्यंत. पहिल्या 2 चेंडूमध्ये एक षटकार नक्कीच आलाय, परंतु एक गडी देखील बाद केलाय. चांगलं कमबॅक करून दिलाय. आता कमबॅक कितपर्यंत आपल्या संघाला विजय मिळवून देईल का
ती येणारी काळ वेळ दर्शवेल. चांगलं षटक, चांगला मारा, एक भेदक मारा. आतापर्यंत पहिले 2 चेंडू 6 धावा खर्ची पडलाय, परंतु एक मोठा गडी देखील गमावलाय. वर्ध विकेटचा मारा, नवीन फलंदाज आहे, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला उंच हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी, टिपलाय झेल, संपलाय खेळ. बॅक टू बॅक दुसरा आफताब ह्या वेळेला खरं तर एक संघासाठी संकटमोचक अशी कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो लोअर फुलटचचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, टिपला झेळ आणि गडी बाद होतोय. चौथा 47 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 3.3 चेंडूंचा खेळ. आता मॅच इक्वेशन आहे. 15 चेंडू 24 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय ह्या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने एक स्पॉन्सर आर्थिक मदत लाभली असे माजिदभाई खान असतील, त्यानंतर डॉक्टर साजन पाटील साहेब असतील, मोहजिन अख्तर साहेब असतील, मझहर शेख साहेब असतील, राजू शिंदे साहेब असतील, दीपक गुप्ता साहेब असतील, निलेश सावंत साहेब असतील, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा ह्या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. यावेळी थोडासा कटर हॅट्रिक ह्या आजच्या दिवसातील पहिली. कालच्या दिवसामध्ये देखील आपण ज्या प्रकारची गोलंदाजी कालच्या दिवसात 2 हॅट्रिक पाहिल्या होत्या, आजच्या दिवसात आफताब अगदी मैदानाला आग लावतोय की काय. जबरदस्तरित्या सामन्याचं समीकरण यावेळेला पलटून दिलंय. दिशा देण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल टिपला जातोय. लगातारचा 3रा गडी हा बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. अतिशय शानदाररित्या नेत्रदीपक एक ॲक्युरेसी आता दाखवली जात आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आतापर्यंत सामना हा सुरळीत होता, थोडासा एकतर्फा होता, परंतु आफताब ह्या खेळाडूने ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान फेकले. सामना जिवंत आहे. ज्या प्रकारचा सामना रंगतोय. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 47 धावा, 2 गडी गमावले होते आणि त्यानंतर लगातारचा 3रा गडी बॅक टू द डगआउट मध्ये पडताळतो. आता संकट आहे, डगआउट मध्ये सन्नाट आहे आणि त्या सन्नाटा कशा प्रकारे कमबॅक केला जाईल ती येणारी काय वेळ दर्शवेल. .47 47 धावा धावफलकावर नक्कीच आहेत. आफताब आणि आफताब आज मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू जणू काही मैदानाला गुदगुल्या करत येतोय की काय चेंडू. हा सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड केली जाते. 3.5 चेंडूंचा खेळ. आफताब अतिशय शानदार डिलिव्हरी. पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावर खर्ची पडलाय, परंतु 3 महत्वाचे गडी हे गमावत असताना पाहायला मिळतात. 48 धावा धावफलकावर आहेत. 13-23 आहे. बॅटची कडा. यावेळी एसटी रक्षक थोडासा फंबा, प्रयत्न चांगला होता, परंतु दुसरीकडून टाळ्या वाजतात. निर्धाव चेंडू. थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे यावेळेला आफताब. हा जर का झेल आला असता तर मॅच मध्ये पूर्णतः सामना हा आपल्या झोळीमध्ये टाकला असता. थोडासा हताश, थोडासा निराश, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहतोय ना भूतो ना भविष्य म्हणून हा ओळखला जाणारा खेळ अर्थातच क्रिकेट आणि क्रिकेट. 4 षटकांचा खेळ, 48 धावा ह्या धावफलकावर आहेत. मॅच इक्वेशन यावेळेला काय आहे. येणारे 12 चेंडू 23 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. अनिल आतापर्यंत वेळ घेतोय.
एक संयमी खेळ खेळतोय आणि संयम टेम्परामेंट हा देखील अतिशय महत्त्वाचा शब्द आहे आणि त्या प्रकारचा संयम ही खेळ केला जातोय. दुसरीकडून दीपेश आहे, दीपेश गमरे पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड करतोय. चला थोडीशी घाई करायची आहे, वेळेचा देखील अवधी ठेवायचा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बरेच असे सामने, हा बिग बॅश फॉर्मेट खऱ्या अर्थानं KPLच्या माध्यमातून, खार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहायला मिळतोय. रोहित पंचशील प्रेझेंट. KPL खार प्रीमियर लीग पर्व 4 आणि 4थ्या पर्वामध्ये कोणता संघ विजयी करणार, हा चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरणार, ती लढाई आता थोड्याच वेळात येणारी काळ वेळ दर्शवेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. हा प्रत्येक निर्धाव चेंडू एक तितकाच मोठी परेशानी, तितकाच मोठं दुःखी ही समोरच्या संघासाठी असेल. दुबई वॉरियर्स गोलंदाजीने प्रभावित केलं होतं. एक 70 धावा एक माफक आव्हानामध्ये नक्कीच रोखलंय, परंतु दुसरीकडून कंधार किंग्स देखील म्हणतोय की हम भी किसी से कम नहीं है. अतिशय शानदार मारा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर लगातारचा दुसरा चेंडू हा निर्धाव चेंडू येतोय. चांगले एक भेदक मारा करत असताना सूरज शेलारला आपण पाहतोय. यावेळेला थोडासा आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. पंच यावेळेला 2 आहेत हात. समांतर लाईन मध्ये अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये भर पडली जाते. ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेले तर हॅट्रिक देखील ह्या वेळेला जातोय चेंडू अगदी आमच्या मान्यवरांच्या. खरं तर कॅमेरा स्टँड मध्ये जात असताना पाहायला मिळतो कॅमेरामॅनला सलामी देत असताना षटकाराच्या रूपानं जो प्रेशर होता, जो दबाव बनवला होता, तो खऱ्या अर्थानं रिलीज केला जातोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली पाहायला गेलं तर अजय वाघेला असेल, त्यानंतर आर्यन वाघेला, रोहन बाबाला आपण पाहिलं. कालच्या दिवसामधील 3 हॅट्रिक आणि आजच्या दिवसात 4थी हॅट्रिक ज्या खेळाडूच्या नावी राहिले. आफताब अतिशय शानदार प्रभावित करणारी अशी गोलंदाजी आपण पाहतोय. 4 आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ, 55 धावा ह्या धावफलकावर आहेत. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये यस क्षमा असावी, 4 चेंडूंचा खेळ, 4 चेंडू 56 धावा. 56 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामधील हे सामने, कालच्या दिवसामधील 2 संघ सेमीफायनलच्या दिशेने दाखल. त्यामध्ये पहिला संघ US स्पोर्ट्स, त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स, हे 2 संघ अतिशय प्रभावित खेळ. आजच्या दिवसात आफताब ह्या खेळाडून देखील प्रभावित केलं. ह्या मॅच मध्ये एक चुरशीचा सामना, एक प्रभावित करणारा असा एक आफताब ह्या खेळाडूंना अतिशय प्रभावित करणारा मारा केलाय. आजच्या दिवसातील ह्या सकाळच्या सत्रामधील पहिली हॅट्रिक, एक माफक आव्हान धावफलकावर 71 धावेंचं आव्हान आहे, परंतु धावेंना रोख लगावण्यात यश मिळत आहे. सूरज देखील अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ आहे. यावेळेला उंच आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न चांगला होता, परंतु जातोय यावेळेला चेंडू अगदी सीमारेखा वार षटकाराच्या रूपानं. 63 धावा, 6 चेंडू 7 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. आफताब ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला होता, थोडासा 5वं षटक आपण सूरज शेलारला आपण पाहायला गेलं तर 14 धावा नक्कीच खर्ची पडला जातोय. शेवट कुठेतरी थोडीशी दुबई वॉरियर्स संघासाठी गोड असेल.
आता 6-7चं इक्वेशन आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहतोय ना, 63 आहेत, 6-8 आहेत, क्षमा असावी, 6 चेंडू 8 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. यापुढील होणारा सामना नक्कीच आयुषी चॅलेंजर विरोधामध्ये 8 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. वैशिष कालच्या दिवसामध्ये वैशिष हा खेळाडूंना अतिशय प्रभावित करणारा तो मारा होता. एक्झिबिशन मॅच आणि त्या मॅचमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती तोच पुन्हा एकदा ती आठवण करावी लागेल. त्या प्रकारचा कमबॅक करून द्यावा लागेल. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. आता दुष्काळात 13वा महिना असेल ऑलरेडी. खरं तर आपल्या खात्यामध्ये बॅलन्स कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 64 धावा 6-7 हे इक्वेशन आहे. क्षेत्रक्षणामध्ये नक्कीच परिवर्तन केलं जात आहे. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही या दोन संघामध्ये पाहायला मिळत आहे. वर द विकेटचा मारा, पुढील चेंडू पुन्हा एकदा वैशिष्ट्य आहे. बॅट आणि बॉलचा तितक्याचा संपर्क नाही. लॉंग ऑनच्या दिशेनं सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता 5-6 आहे. एखादा फटका येईल का की दुसरीकडून वैशिष्ट्य ज्या प्रकारचं गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जात आहे. पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेनं सिंगल धाव. दुसरीकडे दीपेश गमरे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट पाहायला मिळतोय तो आहे. दुसरीकडे वशिष आहे. दीपेश वशिष ह्यामधील ही लढत, चुरशीची लढत आपण पाहतोय. एकीकडे एक्सपिरियन्स तितकाच मोठा आहे तर दुसरीकडे यंग टॅलेंट दीपेशला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटचा मारा, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु प्रॉपर कनेक्ट, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम दुबई वॉरियर्स अँड हार्ड लक टीम कंधारी किंग्स. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हेलो, दोनों ही टीम से रिक्वेस्ट है कि लाइन में बाहर आइए और दोनों ही बैटिंग टीम से भी रिक्वेस्ट है कि लाइन में अंदर जाइए और हैंडशेक कीजिए प्लीज़.